राम दुआरे तुम रखवारे होत नाग्या बिनु पैसारे. हनुमंताच्या आज्ञेशिवाय किंवा हनुमंताच्या दर्शनाशिवाय आपल्याला रामाची प्राप्ती नाही, हे आपल्याला हनुमान चालिसेमधून नेहमी समजते. आणि आपण त्याचा जर अर्थ जाणून घेतला तर आपल्या जीवनामध्ये त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. मी मीनाक्षी विजय कुलकर्णी. आज आपण हनुमान चालिसा अगदी सोप्या पद्धतीने समजून घेऊया. श्री संत तुलसीदास यांनी रचलेली हनुमंताची स्तुती आहे, जी 40 ओव्यांची आहे, जी भक्ती, शक्ती आणि ज्ञानाचं प्रतीक मानलं जातं. यामधील जे दोहे आहेत ते अवधी भाषेमध्ये आहेत, ज्यामध्ये हनुमंताचे पराक्रम, राम भक्त आणि संकटाला दूर करणारं त्यांचं स्वरूप हे आपल्याला मानसिक बळ देतं. आपल्याला माहित आहे श्रीरामांच्या जीवनामध्ये अविभाज्य भाग असलेले श्री हनुमान, ज्यांची दास्यभक्ती अतिशय अजरामर झाली, त्यांच्या स्मरणाने श्रीराम प्रसन्न होतात, अशा हनुमंताला आपण नमस्कार करणार आहोत. रामायणामध्ये अतिशय महत्वाचा भाग असलेले हनुमंत, त्यांच्या स्मरणाने आपल्या जीवनातही खूप सकारात्मक बदल घडतात, हे आपल्याला ही हनुमान चालिसा समजावते. आपल्याला माहितच आहे की हनुमान चालिसा पठण केल्याने आपल्या जीवनातील संकटे दूर होतात. पण ते कशामुळे दूर होतात, नेमकं काय सांगितलं आहे हे हनुमान चालिसेमधून ते आपल्याला अर्थसहित आज पाहायचे आहे. श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी. बरनऊ रघुबर बिमल जसू जो दायकू फलचारी. श्री गुरूंच्या चरण धुळीने माझे मन पवित्र करून चारी पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम, मोक्ष देणाऱ्या श्रीरामांच्या निर्मळ यशाचे मी वर्णन करतो, अशी श्लोकाने ह्या सुरुवात होत आहे. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बलबुद्धी विद्या देहू मोही हरऊ कलेस बिकार. हे पवनपुत्र हनुमंता, माझे शरीर आणि बुद्धी दुबळी आहे, म्हणून मी तुमच्याकडे शक्ती, बुद्धी आणि ज्ञानासाठी तुमचे स्मरण करतो. जय हनुमान ज्ञान गुण सागर. जय कपी सतीहू लोक उजागर. हे कपिलेश्वर, तुमची नेहमी जय असो. हनुमंता, आपले गुण आणि ज्ञान हे अमर्यादित आहे, तीनही लोकात आपली कीर्ती आहे. रामदूत अतुलित बलधामा. अंजनी पुत्र पवन सुत नामा. हे पवनसुत अंजनी नंदन, आपल्यासारखे शक्तिशाली इतर कोणीही नाही. महावीर विक्रम बजरंगी. कुमती निवार सुमती के संगी. हे महावीर, आपल्यामध्ये अतुलनीय अशी पराक्रम शक्ती आहे आणि अशुद्ध बुद्धी दूर करणारे आपण आहात आणि शुद्ध बुद्धी प्रदान करणारे आपण आहात. कंचन बरण बिराज सुबेसा. कानन कुंडल कुंचित केसा. हे हनुमंता, आपला सुवर्ण रंग, सुंदर वस्त्र, कानात कुंडल आणि कुरळ केस असं आपलं जे रूप आहे ते अगदी शोभनीय आहे. हात वज्र ओ ध्वजा बिराजे. कांधे मुंज जनेऊ साजे. आपल्या हातात वज्र आणि ध्वज आहे, तसेच खांद्यावर मुंजीच्या जानव्याची शोभा आहे, असे आपण शोभून दिसत आहात. शंकर सुवन केसरी नंदन. तेज प्रताप महाजगबंदन. शंकराचे अवतार असलेले हे केसरी नंदन, आपल्या महान पराक्रमामुळे आणि यशामुळे ह्या संसारामध्ये आपण वंदनीय आहात. विद्यावान गुणी अतिचार तुर. राम काज करिबे को आतुर. हे हनुमंता, आपण प्रचंड गुणवान आहात, ही प्रचित्र आपल्याला भगवान श्रीरामाचे चरित्र बघताना वारंवार आलेली आहे. अत्यंत कार्यकुशलतेने आपण प्रभू रामचंद्राचे कार्य करण्यासाठी तत्पर असतात. प्रभू चरित्र सुनिबे को रसिया. राम लखन सीता मन बसिया. श्रीरामांचे चरित्र आपल्यासाठी खूप वंदनीय आहे आणि श्रीराम, सीता, लक्ष्मण नित्य आपल्या हृदयात वास करत आहेत. एवढी दास्य भक्ती आपल्यामध्ये हनुमंता सतत जाणवते. सूक्ष्म रूप धरी सिंह दिखावा. बिकट रूप धरी लंक जरावा. जेव्हा आपण सीतामाईकडे पहिल्यांदा भेटण्यासाठी गेलात तेव्हा अतिसूक्ष्म रूप आपण त्यांना दाखवले आणि तेवढेच भयानक रूप घेऊन तुम्ही लंकाही दहन करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट आणि मोठ्यातली मोठी गोष्ट आपण सहज अगदी करू शकता. भीम रूप धरी असुर संहारे. रामचंद्र के काज सवारे. हे भीमरूपी महारुद्र, आपण विक्राळ रूप घेऊन राक्षसांचा वध केलेले आहेत आणि रामचंद्राच्या कामगिरीमध्ये सतत आपण सहभागी होऊन त्यांना यश मिळवून दिलेले आहे. लाय सजीवन लखन जियाये. श्री रघुबीर हरषी उरलाय. हे हनुमंता, आपण जेव्हा युद्धात लक्ष्मणाला शक्ती लागली होती, म्हणजेच बाण लागून तो मूर्छित झाला होता, तेव्हा आपण संजीवनी आणून देऊन त्याला वाचवले. त्यामुळे आनंदी होऊन श्रीरामांनी आपला हृदयाशी लावले. केवढं ते प्रेम. रघुपती किन्नी बहुत बढाई. तुम मम प्रिय भरतही समभाई.
श्रीरामांनी तुमचं कौतुक केलं आणि म्हणाले, हनुमंता तू माझ्या भावासारखा आहेस, अगदी भरतासारखा आहेस. श्रीरामांच्या हृदयाजवळ अशा प्रकारे हनुमंताने आपली जागा निर्माण केलेली आहे. खरंच केवळ ते प्रभूवर असलेलं त्यांचं हनुमंताचं प्रेम आणि भक्ती. सहस बदन तुम रोज सगावे, असं काही श्रीपती कंठ लगावे. श्रीरामांनी असं म्हणत तुम्हाला हृदयाला लावलं की तुम्ही मिळवलेलं यश हे हजारदा म्हणून गाजवावं असंच आहे. म्हणजे हनुमंता तुमचं किती कौतुक केलं असेल श्रीरामांनी. सनकादिक ब्रह्मादि मुनीसा, नारद सारद सहित अहिसा. ब्रह्मदेव, सरस्वती, नारद, सर्वश्रेष्ठ मुनी आपले गुणगान करतात, कारण आपल्याकडचे ज्ञान, बुद्धी आणि भक्ती ही अगणित आहे. जम कुबेर दिगपाल जहाते, कभी कोबिद कही सके कहाते. ह्या भूतलावर कुणी कितीही श्रेष्ठ असेल, पण तुमचं पूर्णतः वर्णन कुणी करेल असं कोणीच नाही. असे अवर्णनीय अशी तुमची श्रीरामांच्या जीवनातील कामगिरी आहे. तुम उपकार सुग्रीवही कीन्हा, राम मिलाय राजपद दिन्ना. आपण श्रीरामांची आणि सुग्रीवांची भेट करून जसं काही उपकार केलेले आहेत, ज्यामुळे वालीच्या त्रासातून सुग्रीवाची कायमची सुटका झाली. तुमरो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना. हे हनुमंता आपल्या उपदेशाचं विभीषणानेही पालन केलेले आहे आणि त्यामुळेच ते लंकेचे राजाही झालेले आहेत. प्रभू रामचंद्र प्रत्येक गोष्टीमध्ये हनुमंताचा विचार घेत असत. शत्रू पक्षातून त्यांचाच भाऊ आपल्याकडे येऊन मिळत आहे याची सर्वांना शंका येत होती, परंतु फक्त हनुमंताच्या होकारावरून श्रीरामांनी विभीषणाला आपल्या पक्षात घेतले. म्हणजे केवढा हा मोठा विश्वास, केवढं प्रेम, केवढी ज्ञानमूर्ती ही हनुमंताची. जुग सहस्त्र जोजन परभानु, लील्यो ताही मधुर फल जानू. न भूतो न भविष्यती अशी कामगिरी करणारे आपण हनुमंतराय, जी की सूर्याला हजारो वर्षपर्यंत कोणी स्पर्श करू शकलं नाही, त्या सूर्याला तुम्ही एक गोड फळ म्हणून गिळंकृत केलं. केवढा हा निरागसपणा आणि केवढी तेजोमय शक्ती ही केवळ तुमच्या मध्येच हनुमंत आम्हाला पाहायला मिळते. प्रभू मुद्रिका मेली मुखमाही, जलदी लांगी गए अचरज नाही. आपण प्रभू रामांची अंगठी जी सीता मातेला द्यावायची होती ती मुखात ठेवून समुद्र पार केला, तर यात आश्चर्य वाटण्यासारखं असं काहीच नाही, कारण तेवढी दिव्यता तुमच्यामध्ये आहे. दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुमरे तेते. संसारातील कितीही अवघड काम असेल तरीही तुमच्या केवळ स्मरणाने ते सोपे होऊन जाते, कारण आपण बलशाली व ज्ञानमूर्ती आहात. राम दुआरे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसारे. प्रभू रामचंद्रांचे आपण दरवाजावरील राखणदार आहात. तुमच्या आज्ञेशिवाय कोणालाही आतमध्ये प्रवेश मिळू शकत नाही. म्हणजेच हनुमंताला प्रसन्न केल्याशिवाय आपण रामाला प्रसन्न करू शकत नाही, हेच आपल्याला ह्या दोह्यामधून समजते. सब सुख लहे तुम्हारी शरणा, तुम रक्षक का हो को डरणा. तुम्हास शरण येणारा प्रत्येक भक्त हा आनंद मिळवतो, कारण आपण रक्षण करणारे असल्यामुळे त्या भक्ताच्या जीवनातील भीती राहत नाही. आपण तेज समारो आपे, तीनो लोक हाकते कापे. हे हनुमंता, तुम्ही एवढे वेगवान आहात की तुमच्याशिवाय कुणीही हा वेग थांबवू शकणार नाही. तुम्ही तीनही लोकांमध्ये आकाश, भूमी, पातळ सगळीकडे थरथर कापतील असा प्रभाव तुमचा सर्वांवर आहे. एवढी कार्यप्रवणता हनुमंता आपल्यामध्ये आहे. भूत पिसाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. जेथे महावीर हनुमंताचे नाव घेतले जाते तिथे भूत पिशाच येऊ शकत नाहीत, कारण आपण एवढे बलशाली आहात. तुमच्या स्मरणाने, तुमच्या कार्याने वाईट शक्ती कधीही कोणाच्या जवळ येऊ शकत नाही, कारण हे हनुमंता तुमची रामचंद्राच्या जीवनातील कामगिरी अतुलनीय आहे, प्रभावी आहे. नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा. हे हनुमंता आपल्या जपाने, नामाने सर्वांचे रोग हरण होतात, सर्व पीडा नाहीशा होतात. का नाही होणार? जर एवढं बलशाली ज्ञानवंत चरित्राचं जर आपण पठन करत असू तर केवढी सकारात्मकता आपल्या भोवती वलय निर्माण करते. आपल्याजवळ कुठलेही भूत पिशाच रोग पीडा ह्या येऊच शकणार नाहीत. संकट ते हनुमान छुडावे, मन क्रम वचन ध्यान जो लावे. जे लोक कर्म करताना, आचरण करताना तुम्हाला आदर्श मानत असतील तर नक्कीच सर्व संकटापासून सर्वांची मुक्तताही होणारच आहे. सब परत राम तपस्वी राजा, तिनके काज सकल तुम साजा. प्रभू रामचंद्र हे तपस्वी राजा सर्वश्रेष्ठ आहेत. त्यांच्या प्रत्येक कार्याला आपण सर्वतोपरी साथ देऊन सोपं केलेलं आहे. प्रत्येक शब्दामधून आपली श्रीरामावरील श्रद्धा आणि प्रेम दिसून येते. और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे.
ज्यांच्यावर आपली कृपा आहे त्यांना फळ हे नक्की मिळतेच, कारण आपल्या नामस्मरणाने मानवाच्या मनातील विचार हे शुद्ध होतात आणि त्यामुळे नक्कीच फळ हे मिळणारच आहे. चारो जुग परताप तुम्हारा हे प्रसिद्ध जगत उजियारा. हे हनुमंता प्रत्येक युगात जे 4 युग आहेत, सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग, आपले यश पसरलेले आहे. जगात तुमची कीर्ती ही प्रकाशमान आहे. साधू संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे. श्रीरामांचे लाडके असलेले हनुमंता आपण नेहमी सज्जनांचे रक्षण करता आणि दुष्टांचा विनाश करता. अष्टसिद्धी नौ निधी के दाता असबर दीन जानकी माता. ज्ञानाचे भांडार असलेल्या हनुमंता तुम्हास जानकी मातेकडून असे वरदान आहे की ज्याने तुम्ही कोणालाही 8 सिद्धी आणि 9 विद्या देऊ शकता. राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपती के दासा. हे हनुमंता आपण नेहमी रघुनाथांच्या सहवासामध्ये राहता, ज्याच्यामुळे आपल्याकडे वृद्धापकाळ आणि असाध्य आजारांना दूर करण्यासाठी रामनाम ही औषधी आहे. जर आपण रामाचं नाम आणि रामाचं काम करत असू तर आपल्याला कुठल्याही आजारांना सामोरे जाण्याची शक्ती हनुमंतरायामुळे मिळते. तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे. हे हनुमंतराया तुमच्या भजनाने मानवाला श्रीराम प्राप्त होतात आणि जन्मजन्मांतराचे दुःखही दूर होते. एवढी शक्ती आपल्या स्मरणामध्ये आहे. अंतकाल रघुबरपुर जाई जहाँ जन्म हरी भक्त कहाही. हे हनुमंता आपल्या शरणात राहूनच अंतिम काळात श्री रघुनाथ धाम म्हणजेच वैकुंठात जाता येऊ शकते आणि तिथे जन्म मात्र हरिभक्त रूपातच मिळतो. एवढी शक्ती हनुमंताच्या नावात आहे. और देवता चित्त न धरई हनुमत सेई सर्व सुख करई. हे हनुमंता आपली सेवा केल्यामुळे सर्व प्रकारचे सुख मानवाला प्राप्त होते. संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बलबीरा. हे हनुमंता तुमचं स्मरण केल्याने सगळे संकट वेदना नाहीशा होतात. जय 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 हनुमान गोसाई कृपा करहो गुरुदेव की नाही. हे हनुमंता तुमची जय असू द्या आणि तुमची आमच्यावर कृपा असू द्या. जो यह पडे हनुमान चालिसा होय सिद्धीसा की गौरीसा. जो हनुमंत चालिसेचे पठन करेल त्याला नक्की सर्व सिद्धी प्राप्त होतील, असं याचे साक्षीदार प्रत्यक्षात भगवान शंकर आहेत असे ह्या श्लोकामधून, ह्या दोह्यामधून सांगितलेलं आहे. तुलसीदास सदा हरिचेरा की जय नाथ हृदय महडेरा. हे हनुमंता तुलसीदास हे रामाचे सेवक आहेत आणि त्यांच्या हृदयात नेहमी तुम्ही आहात. पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप राम लखन सीता सहित हृदय बसव सुरभूप. हे पवन कुमार संकट मोचन मंगलमूर्ती हनुमंता तुम्ही राम लक्ष्मण सीता सहित माझ्या हृदयात बसलेले असावेत, हीच माझी मनोकामना आहे. सियावर रामचंद्र की जय पवनपुत्र हनुमान की जय. हनुमान चालिसेचं आज आपण पठन केलेलं आहे आणि सोप्या भाषेत आपण त्याचा अर्थ जाणून घेतलेला आहे. तर आपण नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि आपल्या प्रियजनांना शेअर करा.